बीड, धाराशिव, परभणी या जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा तडाखा बसलाय। अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू झालाय, 10 जण जखमी झालेत। पुरात अडकलेल्यांची संख्या 27। या 27 नागरिकांची हेलिकॉप्टरनं सुटका केली। SDRF, NDRF आणि लष्करानं मदत कार्य सुरू केलं। सप्टेंबरच्या एकाच दिवसात 75 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। राज्यभरात 70 लाख एकर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालंय। शेतजमीन खरडून गेल्यानं रब्बीचा हंगामही धोक्यात आलाय। 31 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 2215 कोटी रुपये मदत दिली जाते। नुकसान भरपाईसाठी 1829 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केले गेलेत। पंचनामे होतील तसतशी मदत वाटप करण्याचे आदेश दिले गेलेत।